तर आपण क्वेश्चन नंबर 24 या ठिकाणी सॉल्व करणार आहे. इफ डेल्टा यू इज द चेंज इन इंटरनल एनर्जी, डब्ल्यू इज द वर्क डन, क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट एक्सचेंज इन थर्मोडायनामिक सिस्टीम. तर आपलं डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी दिलेलं आहे आणि डब्ल्यू वर्क डन दिलेलं आहे, क्यू अमाऊंट ऑफ हीट एक्सचेंज होतं आहे थर्मोडायनामिक सिस्टीममध्ये. तर आपल्याला मॅच करायचं आहे कॉलम 1 अँड कॉलम 2. मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2. हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. ओके, तर या ठिकाणी आपल्या कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेला आहे. ओके, तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये A-3 म्हणजे एची जी जोडी आहे ती किती येतं थर्ड नंबरची, बी सेकंड नंबर दिलेला आहे, सी फर्स्ट नंबर दिलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये डी फोर्थ नंबरचा दिलेला आहे. बी ऑप्शनमध्ये ए फर्स्ट नंबरसोबत दिलेला आहे जोडी, बी फोर्थ नंबर बरोबर दिलेला आहे, सी थर्ड नंबर बरोबर आणि डी सेकंड नंबर बरोबर. सी ऑप्शनमध्ये ए सेकंड नंबर बरोबर जोडी दिलेली आहे, बी फोर्थ नंबर बरोबर, सी फर्स्ट नंबर आणि डी थर्ड नंबर. आणि डी जो ऑप्शन आहे ए थर्ड नंबरचं, बी फोर्थ नंबरला, सी थर्ड सेकंड नंबरला आणि डी फर्स्ट नंबरला. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर ते आपण डिस्कस करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला डेल्टा यू आज चेंज इन इंटरनल एनर्जी दिला आहे, डब्ल्यू हा वर्क डन दिलेला आहे आणि क्यू अमाऊंट ऑफ हीट एक्सचेंज दिलेला आहे इन द थर्मोडायनामिक सिस्टीम. तर आपल्याला 2 कॉलम दिलेले आहे, कॉलम 1 आणि कॉलम 2 असे 2 कॉलम दिलेले आहे आणि इथं काही थर्मोडायनामिक प्रोसेस दिलेले आहे. पहिले आहे तुमचे आयसोथर्मल प्रोसेस, दुसरी आयसोबॅरिक, तिसरा आयसोकोरिक प्रोसेस आहे आणि लास्ट वन ॲडिबॅटिक प्रोसेस. आणि या प्रोसेससाठी काहीतरी हीटचं रिलेशन दिलेलं आहे, तर याला आपल्याला मॅच करायचं आहे, कोणतं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे. आता पहिली जी आहे ती आयसोथर्मल प्रोसेस दिलेली आहे. आयसोथर्मल जर घेतलं तर आयसोथर्मलचा अर्थ असेल टेम्परेचर त्या ठिकाणी काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी जो आहे त्याचा फॉर्म्युला असतो NCV डेल्टा टी. आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ डेल्टा टी किती असणार, 0. मग झाला 0. मग चेंज इन इंटरनल एनर्जी किती असणार, 0. मग पहिलं जे ऑप्शन आहे ए, तर ए साठी आपल्याला या ठिकाणी करेक्टली मॅच भेटतोय तो म्हणजे थर्ड नंबरचं. ठीक आहे, तर ए सोबत जे मॅच होणार आहे ती किती नंबरचं असणार तर थर्ड नंबरचं या ठिकाणी मॅच होत आहे. ओके, हे झालं पहिलं. आता दुसरं घ्यायचं आहे, दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे आयसोबॅरिक प्रोसेस. आता आयसोबॅरिकचा अर्थ काय तर प्रेशर त्या ठिकाणी काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. आता या केसमध्ये जर घेतलं आयसोबॅरिक प्रोसेससाठी, तर आयसोबॅरिक प्रोसेससाठी आपला जो डेल्टा यू असतो तो असतो तुमचा किती, NCV डेल्टा टी इतका. जर वर्डन जर घेतला तर चेंज इन वर्डन घेऊ आपण आणि तो असणार आहे तुमचं किती तर P डेल्टा व्ही इतकं असेल. P कॉन्स्टंट आहे आणि वॉल्यूम तुमचं चेंज होऊ शकतं, किंवा याला आणखीन एक वेगळ्या टर्मने लिहू शकता तुम्ही NR डेल्टा टी इतका. आणि डेल्टा क्यू जर घेतला तर डेल्टा क्यू किंवा क्यू जर घेतला आपण डब्ल्यू डेल्टा क्यू असं जर घेतलं तर याची जी व्हॅल्यू आहे ती किती भेटणार तर NCP डेल्टा टी. म्हणजे अशी पहिली प्रोसेस आहे की ज्यामध्ये एकही थर्मोडायनामिक जी हीट आहे, डब्ल्यू घ्या क्यू घ्या, काही झिरो नसतं, सगळी काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. मग या केसमध्ये डेल्टा यू याचं काही रिलेशनच नाही, डेल्टा यू डब्ल्यूचं काही रिलेशन नाही, क्यू आणि डेल्टा यूचं पण काही रिलेशन नाही, सगळे वेगळ्या वेगळ्या टर्म आहे. म्हणजे डेल्टा यू जो आहे तो नॉट इक्वल टू 0 हा मॅच या ठिकाणी होतोय. मग पहिलं ऑप्शन एला थर्ड नंबरचं मॅच झालं आणि अजून बी आहे त्या बीला फोर्थ नंबरचं या ठिकाणी काय होतंय तर मॅच या ठिकाणी आपल्याला भेटतोय. ओके, तर आयसोबॅरिकसाठी आपण फोर्थ नंबरचं या ठिकाणी मॅच फाईन केलेलं आहे. आता थर्ड नंबरचं जे आहे तर ते आहे आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिकचा अर्थ व्हॉल्यूम त्या ठिकाणी काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे याचा अर्थ त्या ठिकाणी जो वर्डन आहे, चेंज इन वर्डन, तो किती असेल तर तो डायरेक्टली 0. आणि या ठिकाणी वर्डनचं काही रिलेशन दिलेलं नाही, तो काय झाला 0. आता आपण फर्स्ट लॉ या ठिकाणी यूज करू. फर्स्ट लॉ जर यूज केला, अमाऊंट ऑफ हीट जी सप्लाय केली जाते त्याचा 2 पद्धतीने वापर केला जातो, टू चेंज इंटरनल एनर्जी आणि सेकंड टू डू वर्क ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम. पण आज डेल्टा डब्ल्यू जो आहे तो किती तर 0.
मग क्यू इज इक्वल टू करायचा डेल्टा यू प्लस 0. झिरो लिहायची काही गरज नाही. मग क्यू इज इक्वल टू करा ना तर डेल्टा यू हे तुमचं काय असणार आहे ऑप्शन या ठिकाणी मॅच होत आहे. म्हणजे सी नंबरचं जे आहे तर त्या सी नंबरला या सी नंबरला कोण मॅच होत आहे सेकंड नंबरचं या ठिकाणी मॅच होतोय. आणि आता राहिला कोणता डी. मग डी साठी एकच ऑप्शन शिल्लक आहे. थर्ड नंबरचा गेला, फोर्थ नंबरचा गेला, सेकंड म्हणजे आपलं फर्स्ट नंबरचं या ठिकाणी काय असणार तर मॅच या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. आणि हे जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं ओके तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपल्या या क्वेश्चनचा करेक्टली मॅच भेटतोय. ऑप्शन डी या ऑप्शनचं करेक्ट मॅच असेल. म्हणजे ए जो आहे तर या एचं फोर्थ नंबरशी मॅच भेटणार, बीचं एचं थर्ड नंबरशी मॅच भेटणार, बीचा आहे तो फोर्थ नंबरशी मॅच भेटणार, सीचा जो आहे तो सेकंड नंबरशी आपल्याला या ठिकाणी मॅच भेटतं आणि फोर्थ नंबरचा जो आहे तो फर्स्ट नंबरशी या ठिकाणी मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं ऑप्शन डी ए करेक्ट आन्सर या ठिकाणी आपल्याला भेटेल.